बाजारातील प्रीमिक्स विसरा आणि घरच्या घरी बनवा सॉफ्ट हेल्दी इडली प्रीमिक्स। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी शेअर करत आहे हेल्दी ओट्स इडली प्रीमिक्स। तर हा प्रीमिक्स एकदाच बनवून ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा हवे तेव्हा फक्त 2 इन्ग्रेडियंट्स टाकून छान सॉफ्ट इडली तुम्ही तयार करून घेऊ शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे लागणारे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत, ओट्स घ्यायचा आहे, कढीपत्ता, रवा घ्यायचा आहे, काजू, रेड चिली फ्लेक्स घ्यायचे आहेत, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ। ह्याचं प्रमाण सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला ओट्स छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। लो मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे आपण रवासुद्धा लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचा आहे। ओट्स थंड झाले की अशा प्रकारे हाताने त्याचा चुरा करून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्सरला लावायची गरज नाही। कुरकुरीत आणि क्रिस्पी ओट्स झाले असतील तर छान त्याचा हाताने चुरा होऊन जातो। तर अशा पद्धतीने रवासुद्धा आपला भाजून झालेला आहे। यानंतर आपल्याला बाकीचे डाळ, कढीपत्ता आणि काजू आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। खूप छान आणि मस्त बनतं इडली या प्रीमिक्सची। तुम्ही 2 ते 3 आठवडे बाहेर ठेवू शकता, महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। हा प्रीमिक्स जेव्हाही वाटेल तुम्ही इडली करून खाऊ शकता। तर आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। थोडंफार जाड मोठं असं मी इथे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आणि जो आपण ओट्स आणि रव्याचं जे मिक्सचर होतं त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करणार आहोत। त्याचबरोबर इथे चिली फ्लेक्स आणि रोस्टेड राई इथे मी टाकलेले आहे। तुम्ही कच्ची राई टाकली बारीक तरीसुद्धा चालेल। आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इथे तुम्ही अशा एअरटाईट डब्यामध्ये, बरणीमध्ये तुम्ही पॅक करून ठेवू शकता। बाहेर 2 ते 3 आठवडे राहतो आणि फ्रीजमध्ये पूर्ण 1 महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर अशा छान आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा। माझ्या चॅनलवरती डाईट फूड चॅलेंज